जिल्ह्यात सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी आणि मच्छीमार हवालदिल झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. शासनाकडून इंधन टंचाई नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना 4-4 दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका आंबा आणि काजू बागायतदारांना बसत आहे. वाहतुकीची सोय उपलब्ध नसल्याने तयार पीक शेतातच कुजत असून बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मच्छीमारांनाही नौकांवरील इंधनाभावी संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सामान्य जनता या समस्येशी झुंजत असताना मंत्री आणि शासकीय अधिकारी मात्र गाड्यांचा ताफा घेऊन फिरत असल्याची टीका विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा साधी गाडीही उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. या पार्श्वभूमीवर बागायतदार आणि मच्छीमारांना मुबलक इंधन पुरवठा करावा, सामान्य नागरिकांना लागणारे शासकीय दाखले ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध करून द्यावेत आणि मंत्र्यांच्या दौऱ्यातील गाड्यांची संख्या कमी करून इंधनाची बचत करावी अशा मागण्या ठाकरे गटाने केल्या आहेत. तसेच रुग्णवाहिकांसाठी राखीव इंधनसाठा ठेवून नागरिकांना गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. यावेळी रुपेश राऊळ यांच्यासह चंद्रकांत कासार, विनोद शेटकर, विनोद ठाकूर, श्री काजरेकर, पुरुषोत्तम राऊळ आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री 11 वाजता पण 10 वाजता पण लोकांनी पेट्रोल भरून गेलं. चला तुम्ही तर आपल्या गांधी चौकातला पेट्रोल पंप रात्री चालू होता, इकडचा पेट्रोल रात्री त्यांची गाडी आल्यापासून लोक स्वतः तुमचं नगरसेवक आहे त्यांनी सुद्धा फोन केला होता की साहेब आम्हाला जे ह्याच्यामधून काय तुमचा आरक्षित असतो कोटा. नाही आरक्षित नाही, त्यांना कशाला पाहिजे होतं जे मोठी वाहनं काय आपलं वगैरे त्यांच्यासाठी पण त्यांना पाहिजे होतं. म्हणजे आपण काय म्हटलं होतं की बॉटल मध्ये वगैरे नाही, तर ते म्हटले की आम्हाला साहेब तुम्ही ह्यांच्यासाठी काय तरतूद करणार, जी शेती अवजार आहे किंवा ट्रॅक्टर म्हणा किंवा ह्यांच्यासाठी, तर त्यांनी पण लोकांनी नेलं. सकाळी पोलिसांना पेट्रोल नाकारलं त्यांनी. सकाळी नाही, आता मी काय म्हटलं रात्रीच सांगतो एक गोष्ट आता पंपांवरती पेट्रोल उपलब्ध होत नाही, अशा ग्रामस्थांच्या ऐका गॅस मिळत नाहीये, अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आमच्याकडे येत आहे. ऐका, दुसरी गोष्ट या सगळ्या सुरळीत होत असताना उपाययोजना म्हणून शासनाकडून काहीतरी व्हाव्या, ही उपाययोजना. तर आणि दुसरी गोष्ट काही ठिकाणी सवलत मिळाली. सवलत अशासाठी की आता आमच्याकडे आंबा बागायतदार आहे, तर आंबा बागायतदार असतील आणि मच्छीमार असतील, हे दोन गोट आहेत की त्यांच्या ज्या काही उत्पन्न आहे आणि त्याच्यावर उपयोग चालतो खराब होतात. उष्णतेमुळे मच्छी खराब होणार, आंबा खराब होणार. तर त्यांच्या ज्या गाड्या आहेत, माल जाणाऱ्या ज्या गाड्या योग्य बाजारपेठ पोहोचण्यासाठी त्यांच्या ज्या गाड्यांना डिझेल पेट्रोल लागणार आहे ते लगेच मिळावं ही विनंती आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यात एक गोष्ट आहे की ॲम्ब्युलन्सला तर देतच असाल, पण आजारी पेशंट एखादा असेल तर त्याला समजा दिसत असेल की पावती कोणी दाखवली आजारी वगैरे आहे म्हणून, तर त्याला पेट्रोल द्यायला लावा, इमर्जन्सीमध्ये पेट्रोल द्यायला लावा. तिसरी एक सल्ला असा होता की प्रशासन त्याच्यातून द्यायला लावा, डॉक्टरची पावती दाखवली तर. हा दुसरा एक असा विषय होता पत्रकारांना पण की साहेब या सगळ्या याच्यामध्ये आज दाखल्यांसाठी काय होतं, तलाठी कार्यालयात गेलं तलाठी उपलब्ध मिळत नाही. ग्रामीण ही ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. ऐका साहेब, ग्रामस्थांच्या मोगम स्वरूपाची तक्रार अजिबात ऍक्सेप्ट केली जाणार नाही. तुम्ही डिटेल देतो ना, याच्यापुढे मी डिटेल्स मोगम स्वरूपाची तक्रार ऐका मी लेखी रिसर्च देतो. ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या. हे बघा, मागच्या वेळी आम्ही 10,000 दाखले दिले
म्हणजे जेणेकरून 10 वर्षाच्या पुढचे वय अधिवासांनी जातीच्या दाखल्याचं काम संपवलं. राहिला प्रश्न आता फक्त उत्पन्न दाखला आता मार्च मध्ये काढून तो एप्रिल मध्ये चालत नाही. म्हणजे 1 ऐका एप्रिल विषय, पासून आता ज्यांचे ऐका माझ्या ग्रामस्थांच्या माझ्याकडे ज्या तक्रारी ते मी सांगतो. तलाठी ग्रामसेवक ऐका नाही, साहेब, मला 2 मिनिटं ते ऐका तर specific- माझं. हो, दाखले मिळत नाही, दाखल्यांसाठी इंधन कपात करूया ना आपण. आता वेळेस शेतकरी जर ऑफिसात यायला लागला तर इंधन लागतं ना, इंधन कपात करायचे. मग दुसरा एक विषय मंत्र्यांच्या सुद्धा आता ऐका तापे आहेत ना साहेब, मंत्र्यांचे तापे जरा कमी करा, आमदारांचे तापे कमी करा. 4 गाड्या मंत्र्यांच्या ह्याच्यात आहेत ना, तर 1 गाडी करूया. हा, सर्वसामान्य जनतेसाठी कपात आणि मंत्र्यांच्या ताफ्यात 4 गाड्या, असं नको व्हायला. बरोबर ना, सर्वसामान्य जनतेकडे बचत आणि मंत्र्यांच्या ताब्यात 4 गाड्या. म्हणजे बिचारायला 2 व्हीलरला सुद्धा पेट्रोल नाही आणि मंत्र्यांना मात्र 4 गाड्यांना डिझेल पेट्रोल पैसे. तुमचं जे निवेदन आहे ते आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठवतो. ओके आज बुडून नाही आपल्याला ऐकूच